नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 60 आर्टिकल 60 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 60 आर्टिकल 60 हे राष्ट्रपतींच्या शपथेबद्दल आहे. संविधानाचे संरक्षण करण्याची सर्वोच्च जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. याची अधिकृत ग्वाही या कलमाद्वारे दिली जाते. कशा प्रकारची तरतूद आहे या कलमात? तर राष्ट्रपतींच्या शपथेबद्दल हे कलम आहे. संविधानाचे संरक्षण करण्याची सर्वोच्च जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. याची अधिकृत ग्वाही या कलमाद्वारे दिली जाते. या कलमाचे नाव आहे कलम 60. राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा. काय? आर्टिकल 60 ओथ ऑर ॲफर्मेशन बाय द प्रेसिडेंट. याची तरतूद समजून घेऊया, व्याख्या समजून घेऊया. प्रत्येक राष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून कार्य करणारी प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी भारताचे मुख्य न्यायमूर्ती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घेतील. कशा प्रकारची तरतूद आहे? तर काय तरतूद आहे ह्या कलमात? प्रत्येक राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती म्हणून करणारी प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या मुख्य न्यायमूर्ती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घेतील. सोप्या शब्दात समजून घेऊया. राष्ट्रपती जेव्हा निवडून येतात तेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना एक वचन, शपथ द्यावे लागते. या शपथेमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. संविधानाचे रक्षण, संविधानाचे आणि कायद्याचे रक्षण, प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड करण्याची शपथ, कर्तव्यपूर्ती, आपले पद निष्ठेने सांभाळणे, जनसेवा, स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेसाठी समर्पित करणे, ह्या प्रकारच्या शपथी इथे घ्याव्या लागतात. काय तरतूद आहे? तर राष्ट्रपती जेव्हा निवडून येतात तेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना एक वचन, शपथ द्यावे लागते की या शपथेतील 3 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर संविधानाचे रक्षण करणे, संविधानाचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची शपथ, कर्तव्यपूर्ती, आपले पद निष्ठेने सांभाळण्याची शपथ, जनसेवा, स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्याची शपथ, प्रतिज्ञा घेणे. ओके, तर हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? संविधान सभेला हे ठाऊक होते की राष्ट्रपती हे संविधानाचे सर्वोच्च पालक आहेत. जर उद्या संसदेने किंवा सरकारने संविधानाच्या विरोधात पाऊल उचलले तर राष्ट्रपतींनी संविधानाची बाजू घेतली पाहिजे. ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी आणि राष्ट्रपतींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे कलम समाविष्ट केलेलं आहे. हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. का आलेलं आहे अस्तित्वात? तर संविधान सभेला हे ठाऊक होते की राष्ट्रपती हे संविधानाचे सर्वोच्च पालक आहेत. जर उद्या संसदेने किंवा सरकारने संविधानाच्या विरोधात पाऊल उचलले तर राष्ट्रपतींनी संविधानाची बाजू घेतली पाहिजे. ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी आणि राष्ट्रपतींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे कलम समाविष्ट केलेले आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. नैतिक बंधन. शपथ घेतल्यामुळे राष्ट्रपती संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्यास बांधील राहतात. संविधानाचे रक्षण. राष्ट्रपती हे संविधानाचे रक्षक, कस्टडियन आहेत. हे या शपथेमुळे सिद्ध होते. पदाची प्रतिष्ठा. सर्वोच्च पद स्वीकारताना सार्वजनिकरित्या घेतलेली ही शपथ लोकशाहीची पारदर्शकता दर्शवते. काय उद्दिष्ट काय? तर नैतिक बंधन आहे, संविधानाचे रक्षण आहे आणि पदाची प्रतिष्ठा जपणे आहे. ओके, तर या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. जर राष्ट्रपतींनी शपथेचे उल्लंघन केले म्हणजे संविधानाच्या विरोधात काम केले तर शिक्षा काय होणार? त्यांना कलम 61 नुसार महाभियोग, इम्पिचमेंट प्रक्रियेद्वारे पदावरून काढून टाकले जाते. शपथेचा भंग हा महाभियोगाचा सर्वात मोठा आधार आहे. उपाय काय? सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतींच्या शपथेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही निर्णयाला अवैध ठरू शकते. तर अशा तरतुदी या कलमामध्ये आहेत. काय उल्लंघन काय? तर राष्ट्रपतींनी शपथेचे उल्लंघन केले म्हणजे संविधानाच्या विरोधात काम केले तर शिक्षा काय होईल? त्यांना कलम 61 नुसार महाभियोग, इम्पिचमेंट प्रक्रियेद्वारे पदावरून काढून टाकले जाते. शपथेचा भंग हा महाभियोगाचा सर्वात मोठा आधार आहे. उपाय काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतींच्या शपथेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही निर्णयाला अवैध ठरू शकते. आता न्यायालयीन प्रकरण पाहूया. शपथविधीबाबत सहसा वाद होत नाहीत, परंतु शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्यासारख्या
राज्यासारख्या खटल्यांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की राष्ट्रपतींनी घेतलेली संविधानाच्या रक्षणाची शपथ ही त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करण्यापासून रोखत नाही, तर ती त्यांना संविधानाच्या चौकटीत मार्गदर्शन करते. काय म्हटलेलं आहे या खटल्यामध्ये की न्यायालयाने स्पष्ट केले की राष्ट्रपतींनी घेतलेली संविधानाच्या रक्षणाची शपथ ही त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करण्यापासून रोखत नाही, तर ती त्यांना संविधानाच्या चौकटीत मार्गदर्शन करते. आता ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 61, कलम 69 ही या कलमाच्या संबंधित असलेले कलमे आहेत. कलम 61मध्ये सत्तेच्या उल्लंघनाबाबत महाभियोग कसा चालवला जाईल, कारवाई कशी केली जाईल याच्या तरतुदी आहेत. तर कलम 69मध्ये उपराष्ट्रपतींची शपथ याची तरतूद आहे. तिसरी अनुसूची 3rd शेड्यूल यात इतर मंत्र्यांच्या आणि न्यायाधीशांच्या शपथांचे नमुने आहेत, मात्र राष्ट्रपतींची शपथ फक्त कलम 60मध्ये स्वतंत्रपणे दिलेली आहे. तर हे ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि कायदे आहेत. ओके, कलमाची समीक्षा कशी करता येईल, तर सकारात्मक बाजू ही शपथ राष्ट्रपतींना राजकारणापलीकडे जाऊन संविधानाचा विचार करण्यास भाग पडते. काय होतं ते ही शपथ जी आहे ही राष्ट्रपतींना राजकारणापलीकडे जाऊन संविधानाचा विचार करण्यास भाग पाडते. नकारात्मक बाजू काय, ते टीकाकारांच्या मते ही शपथ केवळ औपचारिकता आहे, कारण राष्ट्रपतींना अंतिमतः मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावे लागते. मात्र जेव्हा घटनात्मक पेच निर्माण होतो तेव्हा ही शपथच राष्ट्रपतींच्या विवेकाचा वेटो पॉवर, डिस्क्रिशनरी पॉवर, वेटो पॉवर आधार बनते. तर अशा प्रकारे या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय काढता येईल कलमाचा, तर कलम 60 हे राष्ट्रपती पदाला केवळ राजकीय पद न ठेवता एक नैतिक पद बनवते. मी संविधानाचे रक्षण करेन हे शब्द भारताच्या लोकशाहीची सुरक्षितता सुनिश्चित करतात. ही शपथ राष्ट्रपती आणि भारतीय नागरिक यांच्यातील एक पवित्र करार आहे. कसं ह्या कलमाचा आपण निष्कर्ष काढू शकतो, तर कलम 60 हे राष्ट्रपती पदाला केवळ राजकीय पद न ठेवता एक नैतिक पद बनवते. मी संविधानाचे रक्षण करेन हे शब्द भारताच्या लोकशाहीची सुरक्षितता सुनिश्चित करतात. ही शपथ राष्ट्रपती आणि भारतीय नागरिक यांच्यातील एक पवित्र करार आहे. तर मित्र, आज आपण भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम 60 आर्टिकल 60 या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलेल्या आहेत. हे कलम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा. या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे व्हिडिओज तुमच्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.